सुरुवातीलाच बातमी आहे बारामतीतून। बारामतीतील सुपामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची फलकबाजी बघायला मिळतेय। वादात तोच दादा नवा असं या फलकावर लिहिलेलं आहे। युगेंद्र पवारांच्या फोटो खाली असा उल्लेख केला गेलाय। फलकावर लिहिलेल्या मजकुरामध्ये अजित पवारांना डिवचलं गेलंय। सुप्रिया सुळे यांच्या विजयानं बारामतीमधील सुपा येथे फलकबाजी केली गेली। यामध्ये युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभा लढवणार अशा चर्चा या फलकातील शीर्षकानंतर सुरू झालेल्या आहेत। या फलकामुळे मात्र चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रपतीच्या कार्यकर्त्यांनी फलक लावल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेत। नवनाथ, बारामतीमधून युगेंद्र पवार लढणार, विधानसभा निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे, त्यातच हे फलक लागलेले आहेत। हा, नक्कीच जगदीश। आज सुप्रिया सुळे ह्या मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत। यामुळे नवचैतन्य जे आहे ते बारामतीच्या राशेपच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळत आहे। एकूणच आज बारामती तालुक्यातील सुपा या ठिकाणी युगेंद्र पवार यांचे आणि सुप्रिया सुळे यांचे विजयाचे बोर्ड जे आहेत, बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत आणि त्या फलकावरती वादा तोच आणि दादा नवा असं वक्तव्य जे आहे ते बॅनरवरती करण्यात आलेलं आहे। यामुळे अजित पवार यांना डिवचण्याचं काम जे आहे ते राशेपच्या कार्यकर्त्याकडून केलं जात आहे। एकूणच युगेंद्र पवार हे देखील बारामतीच्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये युगेंद्र पवार हे आता विधानसभेची निवडणूक लढवणार का काय अशी परिस्थिती या निर्माण झालेली आहे। यामुळे राशेपच्या कार्यकर्त्यांनी वादा तोच दादा नवा असं वक्तव्य करून अजित पवारांना डिवचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जगदीश, मात्र नवनाथ, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार गटाकडून कायमच अजित पवार गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय। याआधी सुद्धा असे बॅनर लागले होते, मात्र यानंतर अजित पवार गटाकडून या सर्व बॅनर्सला, या फलकांना काही उत्तर दिलं गेलंय का? सध्या तरी या बॅनरवरती अशा पद्धतीने जे बॅनर लावलेले आहेत, अशा पद्धतीने बॅनर लावल्यामुळं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। त्यांनी देखील अजित पवारांचा जरी पराभव झाला असला तरी आम्ही अजित पवारांबरोबर खंबीरपणे त्यांच्याच पाठीशी आहे अशा पद्धतीने वक्तव्य जे आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून दिलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद नवनाथ दिलेल्या माहितीबद्दल।